हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मीरा भाईंदर मैदानी चाचणीचा कट ऑफ मुलींचा असेल, एक्समॅनचा असेल, पुरुषांचा असेल, सर्व माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. पुढे जे मी PDF तयार केले आहेत रँक वाईज, या सर्व PDF असणारे मी लवकरच आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकतो, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. तसंच व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला मी जे माहिती सांगतोय ती पूर्ण समजेल. स्किप करू नका. जर स्किप केलं तर माहिती समजणार नाही. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, ही ऑफिशियल असणारी मीरा भाईंदरची जाहिरात आहे. एकूण जागा या ठिकाणी तुम्हाला दिसतात 840 जागा आहेत, ज्यापैकी बघा जर तुम्ही इथं ओपन कॅटेगरीमध्ये बघलं तर जनरलला 64, महिला 64, खेळाडू 11, प्रकल्पग्रस्त 11, भूकंपग्रस्त 4, माजी सैनिकाला 32 जागा आहेत, अंशकालीन पदवीधर 11, पोलीस पाल्य 6, होमगार्डला 11, टोटल 214 जागा या ठिकाणी तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये पाहायला मिळतात. कॅटेगरीनुसार जर सर्व कॅटेगरीच्या बघल्या तर SC साठी 109 आहेत, ST साठी 132 आहेत, VJA 29, NTB 20, NTC 26, NTD 13, SBC 15, OBC 160, SEBC 70, EWS ला 52, अशा मिळून टोटल असणारे या ठिकाणी 840 जागा इथं तुम्हाला पाहायला मिळतात. मग आता इथं बघा, ओपन पहिले मी माजी सैनिकापासून सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर पुढे असणारं तुम्हाला सर्व कॅटेगरीचं पण मी सांगतो. तर ओपन कॅटेगरीमध्ये बघा माजी सैनिक, आणि माजी सैनिकाला जागा इथं तुम्हाला पाहायला मिळतात या ठिकाणी 32 जागा आहेत. इथं बघा या ठिकाणी 32 जागा असणाऱ्या माजी सैनिकाला आहेत. आणि माजी सैनिकाचं ग्राउंड मला असं वाटतंय की संपलेलं आहे. कधी झालेलं आहे तर ते 4 आणि 5 मार्च रोजी झालेलं आहे. तुम्ही म्हणता कशावरून सांगताय, लगेच असणारे PDF दाखवतो. तर ही असणारी 4 आणि 5 मार्चची असणारी फिजिकलची त्या ठिकाणी मार्कलिस्ट आहे. आणि या मार्कलिस्टमध्ये जर तुम्ही एकूण आकडा बघितला तर इथं बघा 2 दिवसाच्या याच्यामध्ये 922 लोकांनी ग्राउंड दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल ह्याच्यापेक्षा जास्त ते एका दिवशी झालं हो, पण 4 आणि 5 तारखेला मिळून 922 लोकांचं ग्राउंड झालं. मग माजी सैनिक आहे ते कशावरून ओळखू येते, नाही तर यांची डेट ऑफ बर्थ आहे, ना यांच्यासमोर समांतर आरक्षण आहे. त्याचं कारण असं आहे की पहिल्या असणारं लगभग 9 दिवसामध्ये त्या ठिकाणी 9च 50पैकी 50 मार्क घेणारे होते. आणि इथं बघा फक्त 2 दिवसात 4 आणि 5 तारखेच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही 50पैकी 50 गुण घेणारे बघितले तर इथं तुम्हाला दिसतंय 64 असणारे उमेदवार असे आहेत की ज्यांना 50पैकी 50 गुण आहेत. आणि असं फक्त 2 दिवसात, ते बी 922 लोकांमध्ये 64 लोक, म्हणजे हे माजी सैनिक आहेत, हे इथं समजून येते. त्याच्यानंतर पुढं 48 गुण घेणारे 12, बरोबर. अशा पद्धतीमध्ये जर बघितलं 47 गुण घेणारे या ठिकाणी 40 लोक आहेत, 46 गुण घेणारे 6. हे सगळं सांगत बसत नाही. माजी सैनिकाला एकूण जागा या ठिकाणी किती होत्या तर त्या होत्या 32 जागा ओपन कॅटेगरीमध्ये. आणि त्याच्यानुसार 1:10 या प्रमाणात किती उमेदवार बोलवले जातील, 320. आणि 320 नंबर बघा इथं किती मार्काला आहे, 40. इथं पण बघा 40 इथपर्यंत, 330 पर्यंत असणारं 40 आहेत. म्हणून या ठिकाणी माजी सैनिकाच्या या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो किती मार्कावर लागेल तर 40 मार्कावर असणारा माजी सैनिकाचा कट ऑफ फिक्स आहे. पण सांगतो आता ह्याच्यामध्ये अजून 3 दिवसाचं ग्राउंड बाकी आहे. कधी कधी बाकी आहे ते पण मी लगेच तुम्हाला दाखवतो, पूर्ण लिस्ट दाखवत बसत नाही. हे बघा, ही असणारी 23 तारखेची त्या ठिकाणी मीरा भाईंदरची, इथं लिहिलंय पण बघा, पोलीस शिपाई पदाकरता, चालक नाही, चालकचं ग्राउंड आहे सुरू. आता 11 तारखेपासून सुरू झालंय, म्हणजे आजपासूनच सुरू झालंय. चालणार आहे लगभग त्या ठिकाणी असणारं 22 तारखेपर्यंत. 23 तारखेला या ठिकाणी पोलीस शिपाई का, कारण यांची तारीख मधली होती ती बदलवण्यात आली. किती एकूण विद्यार्थी आहेत ते पण दाखवतो, ते पण सांगतो. ही 23 तारखेची आहे. त्याच्यानंतर बघा अजून पुढची दाखवतो तुम्हाला या ठिकाणी. इथं बघा 24 तारखेला पण आहे फिजिकल. आणि त्याच्यानंतर इथं पण बघा, हे बघा 25 तारखेला पण आहे. म्हणजे या पूर्ण असणाऱ्या लिस्टमध्ये मी खाली पूर्ण जर नेत बसलो तर वेळ जाते. एकूण आकडा सांगतो 3 दिवसाचा मिळून 7466 उमेदवाराचं ग्राउंड बाकी आहे. अजून मुलांचं, मुलीचं संपलेलं आहे.
तुम्ही म्हणताल कशावरून, कारण मी त्यांचं पूर्ण वेळापत्रक पाहिलंय, त्याच्यामध्ये मुलीचा उल्लेख नाहीये. मुलींचं ग्राउंड संपलेलं आहे, मुलांचं ग्राउंड बाकी आहे. किती मुलांचं बाकी आहे तर 7466. ते किती तारखेला संपल तर ही असणारी शेवटची डेट आहे 25/3/2026, म्हणजे 23 मार्च, 24 मार्च आणि 25 मार्चला हे असणारे त्या ठिकाणी मैदानी चाचणी देणार आहेत. आलं लक्षात. याच्यात माजी सैनिक नसतील, कारण 2 दिवस माजी सैनिक शेवटला होतं त्या ठिकाणी, ते त्यांनी अगोदर घेतलंय. मग हे 7466 राहिले कसं काय तर यांची डेट असणारी काही कारणास्तव रिवाईज झालेली आहे, बदलण्यात आलेली आहे, म्हणून या ठिकाणी यांना शेवटी ठेवण्यात आलेलं आहे. आलं का लक्षात. म्हणून हे 7466 शेवटी. आणि याच्यात माजी सैनिक जर नसतील म्हणजे नाहीतच, तर यानुसार असणारा जो कट ऑफ सांगलेला आहे मी माजी सैनिकाचा जनरलचा, तो असणारा या ठिकाणी 40 मार्कावर लागेल एक्समॅनचा. आणि टोटल असणारे माजी सैनिक या ठिकाणी किती क्वालिफाय झालेत एक जर बघितलं तर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की इतर कॅटेगरीमधल्या जे जागा आहेत माजी सैनिकाच्या ते किती असणार त्या ठिकाणी कॅटेगरीला भेटू शकतात. तर इथं बघा 776 नंबरला या ठिकाणी माजी सैनिक आहेत, याच्यामध्ये हे क्वालिफाय झालेले आहेत 776. आणि जर तुम्ही इकडं जागा बघितल्या पूर्ण असणाऱ्या माजी सैनिकाच्या तर तुम्हाला इथं बघा दिसतात 126 जागा दिसतात. किती जागा दिसतात 126, ज्याच्यानुसार 1260 माजी सैनिक पाहिजे, यांच्याकडे 776 आहेत. म्हणजे लगभग असणारं या ठिकाणी 480, लगभग म्हणतो मी 480 जे त्या ठिकाणी जनरलचे उमेदवार असतील त्या कॅटेगरीमधले हे असणारे या माजी सैनिकाच्या याच्यानुसार असणारं त्यांच्या कॅटेगरीमध्ये बसतील आणि तो कट ऑफ जो आहे तो खाली येईल. तर ओपन एक्समॅनचा कट ऑफ असणारा तुम्हाला समजलेला आहे. बाकी सर्व कॅटेगरीच्या एक्समॅनचा कट ऑफ या ठिकाणी लगभग त्या ठिकाणी असणारं 25 मार्कापर्यंत येईल. फक्त काहीच कॅटेगरी असे असू शकतात की ज्यांचा थोडासा वर जाईल, नाही तर माजी सैनिकाचे सगळ्याचे कट ऑफ 25 मार्कावर येतील ओपन सोडून. त्याच्यानंतर आता आपण मुलींचा कट ऑफ पाहूयात. मुलींचं पण ग्राउंड या ठिकाणी संपलेलं आहे. मग मुलींचं ग्राउंड जर संपलेलं आहे तर मग त्यांचा कट ऑफ काय लागू शकतो ते आता आपण बघू. ही असणारी मुलींची या ठिकाणी मी रँक वाईज तयार केलेली PDF आहे, लवकरच टेलिग्रामवर टाकतो, त्याच्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. त्याचबरोबर इथं सबस्क्राईब करा, जेणेकरून असे अपडेट्स नेहमी तुमच्यासमोर येत राहतील. इथं बघा वर तुम्हाला दिसतंय 6/3/2026 ते 10/3/2026, 6, 7, 8 तारखेला महिला दिनामुळे सुट्टी होती. 9, 10 4 दिवस असणारं मुलींचं ग्राउंड झालेलं आहे. किती दिवस 4 दिवस, 6, 7, 9 आणि 10 या 4 दिवसात एकूण किती मुलींनी ग्राउंड दिले तो जर आकडा बघितला तर इथं दिसतो 7222 मुलींनी मीरा भाईंदरला असणारं या ठिकाणी ग्राउंड दिलेलं आहे. मग ह्याच्यापैकी किती मुली असणाऱ्या पात्र झाल्यात म्हणजे ज्यांनी असणारं 25 किंवा 25 पेक्षा जास्त गुण घेतलेले आहेत त्या मुलीचा आकडा इथं दिसतो तुम्हाला 5062. इथं बघा या ठिकाणी 5062 मुली असणाऱ्या या ठिकाणी मैदानी चाचणीमध्ये पात्र झाल्यात. आणि एकूण जागा मी तुम्हाला सांगितल्याच होत्या, जे मुलीच्या असणाऱ्या होत्या ते 254 सर्व कॅटेगरीच्या मिळून. आणि याच्यानुसार एकाच 10 प्रमाणात जर केलं तर हा आकडा कुठे येतो 2540. पण 2540च्याही पुढे जातो हा आकडा. लगभग 2800 ते 3000 मुली या ठिकाणी बोलवतील. एक अंदाज सर्व कॅटेगरीचा मिळून किती येईल हे जर बघायचं झालं 2800 नंबर तर दाखवतो बघा. 2800 नंबरला असणारा 35 मार्कवाली मुलगी आहे, पण सर्व कॅटेगरीचा 35 मार्कावर लागेल का असं होत नाही. कॅटेगरीनुसार हा कट ऑफ कमी जास्त होईल, त्याच्यामध्ये काही शंका नाही. मग त्या ठिकाणी पहिले ओपनचा किती लागेल ते सांगतो तुम्हाला. तर बघा याच्यामध्ये असणारं या 4 दिवसामध्ये 16 मुली अशा आहेत की ज्यांना 50 पैकी 50 गुण आहेत. 16च मुली अशा आहेत ज्यांना 48 गुण आहेत. त्याच्यानंतर 47 गुण घेणाऱ्या किती 101 आहेत. 46 गुण घेणाऱ्या 10 मुली इथं तुम्हाला पाहायला मिळतात. 45 गुण घेणाऱ्या किती मुली आहेत तर 45 गुण घेणारा आकडा थोडासा जास्त आहे. 212 मुलींना असणारा 45 गुण आहेत. आणि याच्यावर 45च्या वर 355 मुले आहेत. त्याच्यानंतर अजून थोडंसं खाली आलो तर 44 गुण घेणाऱ्या 12 मुली आहेत. 43 गुणवाल्या जे मुली आहेत ते बघा, हा आकडा महत्वाचा आहे 43 गुणाचा. तर इथं बघा तुम्हाला दिसतं या ठिकाणी 43 गुण घेणाऱ्या 350 मुली आहेत. मी तुम्हाला ओपन कॅटेगरीच्या मुलीच्या जागा दाखवल्या होत्या आणि त्या किती होत्या तर 64 मुलीला होत्या. गुणीला 10 640 मुली. तर इथं किती आल्या आता
17 आणि बघा 640 का नाही, कारण 640 नंबरलाही तुम्ही बघितलं इथं तर या ठिकाणी 43 मार्कवालीच मुलगी आहे, म्हणून ओपन मुलींचा कट ऑफ फिक्स आहे. किती मार्कावर? 43 मार्कावर लागणार, ह्याच्यात काही शंका नाही. आलं लक्षात? हा होता ओपन मुलींचा. मग बाकी कॅटेगरीचा कसा? तर बाकी कॅटेगरीमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की 35 पर्यंत या ठिकाणी लगभग 2800 मुली होत आहेत. पण कॅटेगरीनुसार जसं EWS असेल, SCBC असेल यांचा खाली येईल, काही कॅटेगरीचा असणारा 30च्या वरी पण जाईल, त्यामध्ये काही शंका नाही. तर हा होता मुलींचा कट ऑफ. मग मुलांच्या कट ऑफचं काय? तर मुलांच्या कट ऑफ बद्दल मी ऑलरेडी असणारे जेवढे ग्राउंड झालेले आहेत तेवढेची लिस्ट बनवलेली आहे, व्हिडिओ पण टाकलाय, त्याची लिंक वर तुम्हाला आय बटनावर पण येते आणि इथं पण असणार आहे. शेवटी तुम्हाला इथं व्हिडिओची लिंक मिळून जाईल, तसं डिस्क्रिप्शन मध्ये पण मी टाकतो, तिथून तुम्ही असणार तो व्हिडिओ पहा. बाकी त्या ठिकाणी मुलांचा एक्झॅक्ट कट ऑफ कधी लागेल याचा व्हिडिओ मी आजच डेट तुम्हाला सांगतो, 26/3/2025 असणारा तुम्हाला मुलांचा डिटेल व्हिडिओ मिळेल. का? कारण अजून 7466 मुलांचं ग्राउंड बाकी आहे, हे विसरू नका. तसंही अंदाज येण्यासाठी तो व्हिडिओ जाऊन पहा, ज्याची लिंक असणार आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, वर आय बटनावर पण येत आहे आणि या व्हिडिओच्या शेवटी पण तो व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी सोबतचा बेल आयकॉन पण दाबा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर या लिस्ट टाकतो थोड्या वेळानंतर, म्हणून टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर.